मी डॉक्टर राजश्री बंडोपंत पोवार, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर, मराठी विभाग, BA भाग 3, सत्र 5वे, पेपर नंबर 7, साहित्य विचार या वर्गामध्ये मी आपणाचं सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आपणास माहीतच आहे की यावर्षी आपला अभ्यासक्रम बदललेला आहे। पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये असणारा जो पेपर आहे काव्यशास्त्र या नावाने असणारा पेपर आता साहित्य विचार या नावाने आलेला आहे आणि या पेपरचा अभ्यास आता आपण इथं करणार आहोत। त्यातला पहिला जो टॉपिक आहे तो आहे साहित्याचे स्वरूप। या टॉपिक विषयी आजच्या या तासाला आपण इथे चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम साहित्य या शब्दाकडे आपण येऊया। पूर्वीच्या काळी साहित्य या शब्दाला काव्य या नावाने ओळखले जाते। सर्व प्रकारचे साहित्य हे काव्य या एका संज्ञेमध्ये अंतर्भूत झालेले असते। कालांतराने त्याला साहित्य ही संज्ञा प्राप्त होत गेली, पण काव्य ते साहित्य इथपर्यंतचा जो हा प्रवास आहे याच्यामध्ये बरीचशी काव्यचर्चा झालेली आहे। ही काव्यचर्चा कोणत्या स्वरूपाची होती? अगदी काव्य कशाला म्हणायचं, काव्याची लक्षणं काय आहेत, काव्याची प्रयोजनं काय आहेत किंवा काव्याची लक्षणं काय आहेत, इथपासून ते अगदी अलंकार या सगळ्यांचा विचार या काव्यचर्चेमध्ये झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच काव्यशास्त्राचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत। काव्यशास्त्र हे शास्त्र अत्यंत प्राचीन भारतीय असे आहे। काव्यशास्त्रावरील संपूर्ण चर्चा संस्कृत भाषेमधून झाली आहे आणि संस्कृत ही मराठीची जननी असल्याकारणाने मराठीतील साहित्य चर्चेचा डोलारा प्राचीन काव्यशास्त्रावर उभा राहिला आहे। मराठीचा तो पाया आहे। संस्कृत काव्यशास्त्रज्ञांची परिभाषा जुनी अवघड वाटत असली तरी तिच्यातील साहित्य विचार जुना झाला नाही। आजच्या मराठी साहित्य विचाराचा विकास जरी पाश्चात्य साहित्य विचाराच्या अनुषंगाने झाला असला तरी मूळच्या भारतीय साहित्य विचाराचे आपण आकलन करून घेणं तितकंच आवश्यक आहे। आता नेमकं प्राचीन भारतीय काव्यशास्त्राचं स्वरूप कसं होतं हे पाहत असताना साहित्यशास्त्रावरील शास्त्रीय विवेचनाला आज आपण साहित्यशास्त्र म्हणतो। प्राचीन काळापासून त्याला काव्यशास्त्र म्हणून ओळखले जाते, परंतु त्याचे जुने नाव अलंकारशास्त्र असे आहे। आता या अलंकारशास्त्रामध्ये रस, रीती, गुण, वक्रोक्ती या सगळ्यांचा समावेश होता। साहित्य हा शब्द नंतरच्या काळामध्ये रूढ होत गेला आणि त्याची चर्चा रुद्रटापासून विश्वनाथांपर्यंतच्या सर्व अभ्यासकांनी केलेली आहे। प्राचीन भारतीय काव्यशास्त्रामध्ये भरत मुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्याचप्रमाणे रसगंगाधर जगन्नाथांचा असणारा ग्रंथ, त्याच्यानंतर भामहांनी लिहिलेला काव्यालंकार नावाचा ग्रंथ किंवा आनंदवर्तनांचा ध्वन्यलोक नावाचा ग्रंथ, अशा बऱ्याचशा ग्रंथांचा विचार इथे आवर्जून करणे गरजेचे आहे। प्राचीन साहित्यशास्त्रज्ञांनी व्यापक अर्थाने साहित्याला काव्य असे म्हटले आहे।
काव्य म्हणजे काय, त्याची लक्षणे नेमकी कोणती, त्याचे विस्तृत विवरण त्यांनी केले आहे. भारतीय काव्यशास्त्रातील ही चर्चा मूलभूत स्वरूपाची आहे. या काव्यचर्चेवरच आजचे मराठी साहित्यशास्त्र उभे आहे. भारतीय काव्यशास्त्रज्ञांनी सांगितलेल्या काव्यलक्षणांचा आता आपण इथे विचार करणार आहोत. आता आपण साहित्याच्या काही व्याख्या अभ्यासणार आहोत. आता साहित्याचं रूप अत्यंत विशाल आहे आणि आपण साहित्य या शब्दाचा वापर अनेक अर्थाने करत असतो. व्यवहारामध्ये ज्याला आपण साहित्य किंवा सामग्री, त्याला सुद्धा आपण साहित्य हा शब्द वापरतो. तर अशा पद्धतीने ज्यावेळी हा शब्द लिखित साहित्यामध्ये येतो किंवा हा शब्द साहित्याच्या दृष्टिकोनातून येतो, त्यावेळेस कथा, कविता, कादंबरी, एकांकिका, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथन, ललितलेख या सगळ्यांचा मिळून साहित्य या संज्ञेमध्ये समावेश होत असतो. शब्द व अर्थ यांचे सहितत्व असणारे म्हणून त्याला साहित्य म्हटले जाते आणि वाणीच्या माध्यमातून ते व्यक्त होते म्हणून त्याला वाङ्मय असेही म्हटले जाते. सारस्वत, साहित्य, काव्य, वाङ्मय हे सर्व काही त्याचेच प्रांत आहे. आता विकसित जनजीवन, प्रसारमाध्यमांची उपलब्धता या सर्व गोष्टींमुळे आज आपणा सर्वांना साहित्य सहज उपलब्ध झाले आहे. थोडक्यात असं म्हणावंसं वाटेल मला की आज आपण ज्याला ललित साहित्य म्हणतो त्यालाच प्राचीन टीकाकारांनी व्यापक अर्थाने काव्य असे म्हटले असावे. आणि आता नेमकेपणाने त्यांनी मांडलेल्या ज्या काही व्याख्या आहेत या व्याख्यांकडे आपण आता वळणार आहोत. पौर्वात्य काव्यशास्त्रामध्ये काही काव्यशास्त्रज्ञांनी काव्याविषयी काही व्याख्या करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आपापल्या परीने त्यांनी काव्य कशाला म्हणायचं हे सांगितलेलं आहे आणि त्याचा आपण टप्प्याटप्प्याने इथे विचार करणार आहोत. त्यापैकी पहिला जो काही कवी आहे तो आहे भामह. तर भामह काय म्हणतो? भामह म्हणतो शब्दार्थो सहितो काव्यम. म्हणजे काय? शब्द आणि अर्थ यांचं सहितत्व जिथे असतं तिथे काव्य जन्माला येतं. आता ही व्याख्या जर व्यापक अर्थाने आपण अभ्यासायचं म्हटलं तर शब्द आणि अर्थ मिळून एक सुंदर काव्य नक्की जन्माला येऊ शकतं किंवा सुंदर काव्य होऊ शकतं. पण हे सगळे काव्याचे बाह्य अंग आहे. फक्त सुंदर शब्द असणं आणि फक्त सुंदर लय असणं किंवा फक्त सुंदर अर्थ असणं म्हणजे काव्य असं नव्हे, तर त्याच्याही पेक्षा काहीतरी वेगळं काव्यामध्ये असणं गरजेचं असतं आणि तर ते काव्य आपल्या मनाला भेटतं. आता हे नेमकं काय आहे? तर पुढची व्याख्या आपण आता बघूया. पुढची व्याख्या आहे मम्मटाची. मम्मट काय म्हणतो? तद दोषो शब्दार्थो सगुणो अनलंकृती पुनः क्वपि. म्हणजे दोषरहित, गुणयुक्त, क्वचित स्फुट, अलंकाररहित शब्दार्थ म्हणजे काव्य होय. आता इथे मम्मट सुद्धा काव्याच्या बाह्य अंगांना स्पर्श करताना दिसतो. काव्य कसं असावं? तर ते दोषरहित असावं, ते गुणयुक्त असावं, क्वचित स्फुट अलंकार असले तरी ते चालतील आणि शब्द आणि अर्थ त्याच्या लयबद्ध शब्द आणि त्यातून येणारा उचित अर्थ मामाने सांगितल्या पद्धतीनं हे सगळं असलं म्हणजे काव्य होतं किंवा त्याला काव्य म्हणायचं असं एक काव्याचं लक्षण इथे मम्मटाने सांगितलेलं आहे.
आता बघा, आपण दवाखान्यात गेल्यानंतर काही आजारांची लक्षणं सांगत असतो. इथे काव्याची लक्षणं काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न हे सगळे लोक करताना आपल्याला दिसतात. पुढची व्याख्या आहे ती आहे आनंदवर्धनाची. आनंदवर्धन म्हणतो, काव्यस्य आत्मा ध्वनी हा. आता इथे ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे असं तो सांगताना दिसतो. आता ध्वनी म्हणजे काय, तर ध्वनी म्हणजे ध्वनीत होणारा अर्थ, की ज्याला आपण त्यातून निघणारा अर्थ, लावून घेणारा अर्थ, त्याला आपण म्हणतो ध्वनीत होतो. आता हा ध्वनीत होणारा अर्थ म्हणजे काव्यात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काव्य हे अनेकार्थी असतं. एखादी काव्याची पंक्ती ज्यावेळेस आपण वाचतो, ओळ वाचतो, त्यावेळी त्याच्यातून अनेक अर्थ निघत असतात. बालकवींची फुलराणी ही कविता वरवर पाहता वाचताना आपल्याला जाणवते की ती एका कळीची कविता आहे, पण त्याच्यातून निघणारा अर्थ काय आहे, तर ती एका कुमारिकेवर लिहिली गेलेली कविता आहे. हा आपण लावून घेत असतो अर्थ. बऱ्याच वेळा काव्यामधून असे अर्थ निघत असतात, किंबहुना काव्यामधून असे अर्थ निघतातच. तर आता प्रत्येक वेळेस ध्वनीत अर्थ असणारच काव्य असं काही नसतं. मग याच्यापेक्षा काय आणखीन काहीतरी आवश्यक असतं, आणि ते काय आहे, तर आता आपण पुढची व्याख्या बघूया. पुढची व्याख्या आहे विश्वनाथ यांची. विश्वनाथ म्हणतो, वाक्यम रसात्मकम काव्यम. रसयुक्त वाक्य म्हणजे लौकिक पातळीवर विश्वनाथांनी केलेल्या प्रतिभा सामर्थ्याने अलौकिक बनून रसिकांच्या चित्तवृत्तीच्या ठिकाणी आस्वाद निर्माण करतात. तेव्हाच त्यांना रसत्व प्राप्त होते. त्यापासूनच रसिकांना अपूर्व असा आनंद मिळतो. हाच रसास्वाद होय. सर्वच कलांचे उद्दिष्ट रसप्रतीती अथवा सौंदर्य प्रतीती हेच असल्या कारणाने विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण इथे पौर्वात्य काव्यशास्त्रज्ञांनी सांगितलेली काव्याविषयीची काही लक्षणं, काही व्याख्या इथे अभ्यासल्या. पुढच्या तासाला आपण पाश्चिमात्यांनी सांगितलेल्या काही व्याख्या इथे अभ्यासणार आहोत. या तासाला इतकेच. भेटू आपण पुढच्या तासात.